हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते द मंगल स्टिचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती बरेच दिवस झाले आरीवर्कचे रिलेटेड एकही व्हिडिओ आलेला नाही। त्याचं कारण पण तसंच आहे, कारण का माझ्या बहिणीचं लग्न असल्यामुळे माझा थोडासा गॅप पडला होता। तुम्हाला तर माहितीच आहे लग्नाच्या कशा तयारी असतात, काय काय करावं लागतं, त्यामध्येच माझा खूप सारा वेळ निघून गेला आणि माझे पण स्वतःचे ब्लाऊज मला आरीवर्क करून घालायचं होतं, त्यामध्ये सुद्धा माझा वेळ खूप गेलेला आहे। त्यामुळे आपल्या व्हिडिओला उशीर झाला आणि म्हणजेच मी टाकलेच नाहीत। 2-3 महिने झाले मी आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेच नाहीत। बऱ्याच मैत्रिणींना आपले व्हिडिओ बघायला खूप आवडत होते, त्यांनी मला बरेचसे कमेंट केले आहेत की ताई व्हिडिओ रोज टाकत चला, पण माझ्याने काही जमलंच नाही। तर आता इथून पुढे आपले डेली व्हिडिओ येत जातील। ज्या कोणी मैत्रिणी आपल्या नवीन क्लास करणार असतील त्यांच्यासाठी इथून पुढे आपले पूर्ण व्हिडिओ येणार आहेत। आता काही दिवस गॅप पडल्यामुळे तिथूनच मी जिथून गॅप पडलेला आहे तिथूनच कंटिन्यू करणार आहे। पहिलेपासून काय क्लास घेत बसणार नाहीये। आता जिथून सुरुवात करायला बराचसा वेळ लागेल, त्यासाठी मी जिथून बंद केला होता ना तिथूनच समोर घेणार आहे। जर तुम्हाला क्लास शिकायची इच्छा असेल, आरीवर्क करून स्वतःचं ब्लाऊज स्वतः करून घालायची इच्छा असेल किंवा इतरांचे सुद्धा ब्लाऊज तुम्हाला स्टिच करायचे असतील आरीवर्क करून, तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे। ज्या कोणी मैत्रिणी नवीन आल्या असतील त्यांच्यासाठी मी सांगत आहे। आणि आपल्या चॅनलवरती आपण बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचे क्लासेस घेत आहोत, त्यामध्ये आपण हे पूर्ण कव्हर केलेलं आहे। अशा प्रकारचे वेगवेगळे वर्क आपण आपल्या क्लासमध्ये शिकून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकतात असे वेगवेगळे वर्क मी तुम्हाला शिकवलेले आहेत। तुम्हाला सुद्धा एकदम फ्रीमध्ये क्लास करायचा असेल तर आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। आता आपण अशा प्रकारचं चंद्रकोरचं पॅटर्न आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागेल हे बघणार आहे। आता हे मी सिंपल ड्रॉ करून घेतलेलं आहे। तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने चंद्रकोरची डिझाईन पहिले ड्रॉ करून घ्यायचं आहे। नंतर मग आपल्याला इथे साधा थ्रेड घ्यायचा आहे आणि असे कट्स पाईप घ्यायचा आहे आणि शुगर बीड्स घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकतात मी 2 नीडल इथे तुम्हाला दाखवत आहे, जी की आपली एक वुडनची नीडल आहे आणि एक आयरन नीडल आहे, जी की ह्याने पण तुमचं आयरन नीडल जी आहे ना, ह्याने पण तुमचं मण्याचं वर्क केलं जातं आणि वुडनच्या नीडलनं पण केलं जातं। इथे मी सिंपल आपला जो मशीनचा थ्रेड असतो ना तो वापरलेला आहे, तो आपल्याला रिंगच्या खाली ठेवायचा आहे। इथे परत मी एक व्हाईट मोती पण तुम्हाला दाखवलेला आहे, जे की मी तुम्हाला इथे डिझाईनमध्ये यूज करणार आहे। अशा पद्धतीने आपण जो रील आहे ना त्याची गाठ बांधून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला रील खाली टाकायचं आहे। आता इथे आपण वर्क करण्यास सुरुवात करणार आहोत, त्यासाठी मी शुगर बीड्स सुईमध्ये भरून घेतलेले आहे आणि आता इथे चंद्रकोरचा जो आकार आहे ना त्यावरती आपल्याला काम करायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही सुरुवात आपल्याला वरच्या टोकावरून करायचं आहे आणि तिथून आपल्याला एक टाका वरती काढायचा आहे, परत तो पुढे न्यायचा आहे। एक सिंपली आपल्याला इथे टाका टाकून घ्यायचा आहे। लगेचच फर्स्ट टाइमलाच इथे मणी आपल्याला टाकायचं नाही, जेणेकरून ते व्यवस्थित गाठ सेट राहील। आता इथे मी पहिला मोती जो आहे आपला शुगर बीड जो आहे ना तो टाकून घेतलेला आहे। असेच आपल्याला इथे एक एक शुगर बीड्स किंवा 2 पेक्षा जास्त तुम्ही इथे टाकूच नका, कारण का आपला जो आकार आहे तो छोटासा आहे, त्यामुळे तो आकार व्यवस्थित दिसणार नाही आणि त्यावरती काम आपलं एकदम फिनिशिंगने प्रॉपर जो शेप आहे ना त्यावरतीच आपल्याला इथे आकार जसा आहे तसाच बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी 2 मणी घालायचा आहे, 2 आणि किंवा 1 अशा प्रकारे तुम्ही मणी घालून घेऊ शकता, स्टिच करू शकता। खालून आपल्याला थ्रेड घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला मणी स्टिच करायचा आहे। आता बरेचसे क्लास आपले डिटेलमध्ये करून झालेले आहेत, त्यामुळे ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे मणी ओवून घ्यायचे हे दाखवणार नाही। तुम्हाला इथे आता ॲडव्हान्स लेवलचं काम सुरू केलेलं आहे, त्यामुळे इथे तुम्हाला डायरेक्ट मी डिझाईन जो आपला शेप आहे ना त्यावरती काम करायला दाखवलेलं आहे। ज्या कोणी मैत्रिणी नवीन आपल्या चॅनलवरती आजच आल्या असतील तर त्यांनी मागील पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा पूर्ण फ्रीमध्ये क्लास कंटिन्यू करता येईल। आता इथे कॉर्नरला पॉईंट येण्यासाठी मी अशा पद्धतीने पाठीमागे एक टाका टाकून समोर कंटिन्यू केलेला आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंद्रकोरचं पॅटर्न आहे ना त्यावरती कशा पद्धतीने डिझाईन तयार करायचे हे दाखवलेलं आहे। चंद्रकोर जी आहे ना खूप ट्रेंडिंगमध्ये असते, कधीही तुम्ही तो ब्लाऊज घालू शकता वर्क करून चंद्रकोर पॅटर्नचा, त्यामुळे मी तुम्हाला इथे चंद्रकोरचा पॅटर्न शिकवलेला आहे। अशाच पद्धतीने आपण वेगवेगळे पॅटर्न्स वेगवेगळ्या ट्रेंडिंगच्या डिझाईन्स आपल्या चॅनलवरती कव्हर करून घेऊत, म्हणजे शिकून घेऊयात। त्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा
आता अशा प्रकारे इथे कॉर्नरला मी पूर्ण मनी स्टिच करून झाल्यानंतर इथे एक आपला एंड नॉट देऊन घेतलेली आहे. जर तुम्हाला एंड नॉट आणखी जमत नसेल द्यायला तर मला तसं कमेंट करून सांगा, जेणेकरून मी तुम्हाला आणखी डिटेलमध्ये शॉर्ट व्हिडिओ एखादा टाकेल, जेणेकरून तुम्हाला एंड नॉट जी आहे ना ती व्यवस्थित देता येईल. आता खालचा जो आपला शेप आहे ना तो आपल्याला कवर करायचा आहे. त्यासाठी आपण फर्स्ट टाईमला इथे अगोदर एक टाका टाकून घेतलेला आहे. नंतर मग आपल्याला शुगर बीट एक एक स्टिच करायचं आहे. एक किंवा असे मनी स्टिच करायचं आहे. प्रॉपर कॉर्नर जमण्यासाठी इथे आपल्याला जो आपली लाईन दिलेली आहे त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे समोरासमोर एक टाका टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून तिथे एक व्यवस्थित आपला कॉर्नर तयार होईल. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं आहे कॉर्नर कशा पद्धतीने काढायचं आहे कोणत्याही शेपवरती. तर अशा प्रकारे बघू शकतात की 2 टाके टाकून घेतलेले आहे. नंतरच मग मी शुगर बीट्स इथे समोर टाकत आहे. लगेच आपल्याला शुगर बीट्स टाकायचं नाही. साध्या धाग्याने 1-2 टाके टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून तो शेप व्यवस्थित जमेल. नाहीतर तुम्ही तसेच जर टाके टाकलात तर तुमचा जो शेप आहे ना तो व्यवस्थित जमणार नाही. शेप आपला पूर्ण बिघडून जाईल. तर आता 1 किंवा 2 असे शुगर बीट्स टाकून घ्यायचं आणि मग हा जो आकार आहे तो सुद्धा पूर्ण आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे. चंद्रकोरचा इथे आपला आकार तुम्ही बघू शकतात. एकदम गच्च असे मणी आपल्याला भरले जात आहेत. कुठेही मण्यांमध्ये गॅप दिसत नाही. अशा प्रकारे मी तुम्हाला अजून जवळून दाखवते, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजावं. तुम्हाला सुद्धा असे वेगवेगळे व्हिडिओ बघायला आवडतील का? आणि आपल्या चॅनलवर असेच नवनवीन मी व्हिडिओ टाकत जाईन. जर तुम्हाला पूर्ण असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक करा. आणि तुम्हाला नवीन अजून कोणकोणते व्हिडिओ आरीवर्कशी रिलेटेड बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून तुमचे जे कमेंट्स असतील त्यावरती मी व्हिडिओ बनवेल. आता इथे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला आपले व्यवस्थित कॉर्नर काढून आलेले आहेत. कॉर्नर काढण्याची हीच एक ट्रिक आहे की जी मी तुम्हाला आता सांगितलेली आहे. अशा पद्धतीने कॉर्नर जर तुम्ही काढलात तर तुमच्यासुद्धा कोणत्याही आकारावरती व्यवस्थित जसा शेप आहे ना तसाच तो आपल्याला भेटून जाईल. अशा पद्धतीने एक एक मणी आपल्याला हे पूर्ण स्टिच करायचं आहे. बघू शकता तिथे मी हे सुद्धा आकार कंप्लीट करून घेतले आहे. आता एंड नॉट टाकत आहे. जेवढी असतील ना तेवढेच मणी आपल्याला आहे. जर एक मणी वाटत तो आपल्याला काढायचा आहे. मग देऊन अशा पद्धतीने मी इथे एंड दिली आहे आणि आपल्याला धागा आहे. आपला दिसत नाही तर धागा जास्तीचा दिसला आपल्या कामामध्ये फिनिश होत नाही. आपण जो छोटा राऊंड आहे ना वर्क करूया. त्यासाठी शुगर बीट आपल्याला एक स्टिच करायचं आहे. ते पूर्ण आपल्याला कव्हर करायचं आहे. जेवढे मणी तेवढेच आपल्याला मणी टाकायचं आहे. जास्त आपल्याला इथे टाकायचं आहे कारण आकार जो आहे ना तो व्यवस्थित आपला शेप जशास तसा दिसणार नाही. आता ह्यामध्ये आपण एक व्हाईट मोती स्टिच करूयात. मी अशा प्रकारचा इथे व्हाईट मोती घेतलेला आहे आणि तो सुद्धा इथे मी स्टिच करून घेत आहे. तुम्ही इथे कोणत्या प्रकारचे मणी आतमध्ये स्टिच करू शकता. तुमच्याकडे जर कलरचे मणी कोणते अवेलेबल असतील तर ते सुद्धा मणी तुम्ही इथे स्टिच करून घेऊ शकता. असं काही नाही की तुम्ही व्हाईटच मोती वापरायचे. कोणतेही मणी तुम्ही इथे यूज करू शकता. ज्याने तुम्हाला आणखी वेगळा लुक द्यायचा असेल तर तुम्ही तशा प्रकारे सुद्धा देऊ शकतात. मी इथे कट्स पाईपचा यूज केलेला आहे. त्याऐवजी तुम्ही इथे कलरचे शुगर बीट्स पण वापरू शकता किंवा व्हाईट मोती असे पण तुम्ही वेगवेगळे आपले व्हाईट मोती जे असतात ना ते 2 किंवा 3 जसे तुमच्या शेपमध्ये बसतील ना तसे असे सरळ लाईनमध्ये टाकून घेऊ शकतात. बघू शकतात मी इथे सरळ लाईनमध्ये 3-3 जे आपले कट्स पाईप आहेत ना ते स्टिच करत आहे. पहिले 2 टाके टाकायचं आहे. त्यानंतर अजून बाजूला एक टाका टाकून घ्यायचा आहे. मग आपल्याला 3 मणी त्यामध्ये सोडायचं आहे. मग एक टाका घ्यायचा आहे. जशी आपण लोड स्टिच करतो ना तसंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता लोड स्टिच काय आहे हे तुम्हाला जर माहीत नसेल तर आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे.
ते तुम्ही नक्कीच शिकायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे. जे काही क्लासमध्ये आपलं काम घेतलं जाते ना, ते तुम्हाला नक्कीच लगेचच प्रॅक्टिस करून बघायचं आहे. कसं आहे, आरीवर्कच्या कामासाठी खूप टाईम लागतो. त्यामुळे जर तुम्ही रोजच्या रोज जर तेच काम करत बसलात, वेगवेगळं काम तुम्हाला जसं काम दिलं आहे ते तुम्हाला काम करायचं आहे. एकच काम तुम्ही करायचं नाही. जेणेकरून वेगवेगळं काम केलात तर तुम्हाला सुद्धा आवड वाटेल त्या कामाची आणि तुम्हाला सुद्धा नवनवीन गोष्टी शिकायला भेटतील. त्यामुळे क्लासमध्ये जे काही शिकवलं जातं ना, ते तुम्हाला नक्कीच लगेचच प्रॅक्टिस करून बघायचं आहे. एक वेळेस करायचं आहे, 2 वेळेस करायचं आहे, असं तुम्हाला जशा प्रकारे प्रॉपर जमायला लागेल तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. जर तुम्हाला शिकायची आवड असेल ना, तर तुम्ही हे नक्की करू शकता. तसं काही जास्त अवघड नाही, पण मण्याचं काम असल्यामुळे एक मणी स्टिच करावा लागतो, त्यामुळे थोडासा वेळ तर लागणारच आहे. हाताचं काम आहे, काय आपलं हे मशीनचं काम नाही आहे. अशा प्रकारे लोड स्टिच जशी असते ना, तसं मी स्टिच करत आहे. पहिला टाका घ्यायचा आहे, त्यामध्ये 3 मणी घ्यायचा आहे, मग तो समोर न्यायचा आहे. आता आपले मायक्रो कट्स पाईप आहेत हे, त्यामुळे थोडंसं वेळ लागत आहे. मग तिथे त्याच्या बाजूला आणखी एक टाका टाकून घ्या, जेणेकरून तो जो पहिला टाका आहे तो व्यवस्थित फिट राहील. मग त्यानंतर आणखी त्या टाक्यामध्ये 3 मणी सोडायचा आहे. खालती एक टाका टाकला न लगेच 2 टाका टाकायचा. दुसरा टाका झाला की मग त्यामध्ये मणी सोडायचा आहे. त्यानंतर आता इथे लगेच एक टाका टाकला, वरती काढून घ्यायचा आहे टाका टाकून. एखाद्या वेळेस आपला धागा असा एकदम टाईटली आतमध्ये अडकला जातो. त्यानंतर आपण इथे लगेचच दुसरा टाका टाकलेला आहे, बघू शकता. तर अशाच प्रकारे तुम्हाला हे पूर्ण कव्हर करायचं आहे. मी अजून तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. असंच करायचं आहे पूर्ण. आपल्याला सरळ लाईनमध्ये काम करायचं आहे. तुम्ही अशा आडव्या लाईनमध्ये सुद्धा काम करू शकता, पण सरळ लाईनमध्ये आहे ना, थोडंसं फिनिशिंगने काम दिसेल, त्यामुळे मी सरळ लाईनमध्ये काम केलेलं आहे. आता असे 3-3 मणी टाकून मी हे पूर्ण कव्हर करून घेत आहे. आपल्याला काय करायचं नाही, पहिला टाका घ्यायचा आहे, त्यामध्ये 3 मणी टाकायचा आहे, समोर दुसरा टाका टाकायचा आहे, मग लगेच दुसरा एक टाका टाकून घ्यायचा आहे. मग त्या टाक्यांमध्ये आपल्याला इथे मणी टाकायचं आहे. थोडंसं समोर आपल्याला तो टाका टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून ते लाईन्स जे आहेत ना, ते प्रॉपर अशा सेट होतील एकमेकांवरती, ते लाईन्स पडणार नाहीत. त्यामुळे थोडंसं टाकते वेळेस टाका आहे ना, थोडंसं बाजूला टाकायचं आहे समोर. जिथे आपल्याला सुरुवात करायची आहे मणी टाकायला, त्याच्या थोडंसं समोर दुसरा टाका टाकून घ्यायचा आहे. असे 2-2 टाके जर तुम्ही समोरच्या साईडला पाठीमागच्या साईडला असे टाकत जर गेलोत ना, तर तुमची लोड जी आहे ना, ती व्यवस्थित अशी छान तयार होते. अशा आपल्याला इथे पूर्ण मणी फिल करून घ्यायचा आहे आणि मधला जो आकार आहे तो व्यवस्थित छान फिनिशिंगने तयार करून घ्यायचा आहे. आता इथे लास्टला जितके मणी बसतील ना, तेवढे बसवायचं आहे आणि एंड नॉट द्यायचा आहे. सेम ह्याच प्रकारे आपण वरच्या सुद्धा आकृती फिल करून घेऊयात सगळं. आता कट्स पाईप घेतलेले आहे. इथे जेवढे तुमचे कट बसतील तेवढेच तुम्हाला घ्यायचं आहे. मी पहिले 4 टाकून बघले होते, ते 4 बसत नव्हते, त्यामुळे मी 1 काढून घेतलेला आहे आणि 3च यामध्ये टाकलेले आहेत. परत 3 मण्याने मी स्टिच करून घेत आहे. पहिला टाका टाकला, दुसरा टाका टाकला, परत त्यामध्ये मणी टाकले, पहिला टाका टाकला, त्यानंतर दुसरा टाका टाकला, मग त्यामध्ये मणी टाकले, पहिला टाका टाकला, दुसरा टाका टाकला. अशा प्रकारे आता त्यामध्ये मणी टाकले, नंतर पहिला, मग लगेच दुसरा. असं करून आपल्याला हे पूर्ण कंटिन्यू करायचं आहे. इथे मी सेंटरहून स्टार्टिंग केलेली आहे, कारण का जर तुम्ही एका कॉर्नरहून स्टार्टिंग केलं असलात तर तुमची लोडिंग जी आहे ना, तिरपट होऊन तो व्यवस्थित शेपमध्ये येणार नाही. त्यामुळे मी सेंटरपासून ह्या सेंटरला आणि दुसऱ्या सेंटरपासून दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने दोन्ही साईड कव्हर करून घेतलेले आहेत. कारण का ते जो आकार आहे तो व्यवस्थित फिनिशिंगने येईल आणि मण्यांमध्ये गॅप राहणार नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल ना, त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. कोणत्याही साईडकडून तुम्ही स्टार्ट करू शकता. वरचा आकार जो आहे चंद्रकोरचा, असे जेवढे आपले कट्स पाईपचे लाईन्स बसतील ना, तेवढे बसवून घ्यायचं आहे आणि लास्टला आपल्याला इथे एंड नॉट देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात इथे सुंदर असा आपला आकार तयार करून झालेला आहे.
तुम्हाला सुद्धा असेच वेगवेगळे आकार करून बघायचं आहे. आणखी थोडंसं कोणती प्रॅक्टिस करून बघायचं आहे. जर तुम्हाला आणखी थोडंसं शिकायचं असेल तर तुम्ही एखादा रफली आकार ड्रॉ करून ते सुद्धा तुम्ही इथे वेगवेगळ्या मण्याने फिल करून घेऊ शकता आणि एक सुंदर डिझाईन तयार करू शकता. अशाच प्रकारे तुम्ही कोणतीही डिझाईन तुमच्या आवडीप्रमाणे तयार करून घेऊ शकता. इथे मी चंद्रकोरची डिझाईन आज तुम्हाला शिकवलेली आहे. अशा प्रकारे फिनिशिंगने आपली चंद्रकोरची डिझाईन तयार करून झालेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन डिझाईन बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा. चॅनलवरती नवीन आलात, चॅनलला पहिल्यांदा भेट दिली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच आपले क्लास पुढे कंटिन्यू राहतील. चला तर मग पुन्हा भेटूयात. बाय बाय.